पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले संजय लेले आणि अतुल मोने, हेमंत जोशी यांचं पार्थिव हे डोंबिवलीमध्ये दाखल झालेलं आहे आणि थेट दृश्य डोंबिवलीमधून सध्या पार्थिव डोंबिवलीत पोहोचलेलं आहे आणि आता कुटुंबियांच्या ते कडे सोपवण्यात येईल आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार आहेत। डोंबिवलीतल्या तिघांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आणि या तिघांचंही पार्थिव आता डोंबिवलीमध्ये दाखल झाले। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी त्यांची नावं आहेत। डोंबिवलीमध्ये ही पार्थिव पोहोचलेलं आहे। डोंबिवलीतल्या एकूण तिघांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आणि तिघांचाही पार्थिव आता डोंबिवलीमध्ये दाखल झाले। सुरक्षा व्यवस्था देखील तिकडे चोख ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच मोठी गर्दी आहे। एक अत्यंत चटका लावणारी अशी ही घटना, धक्कादायक घटना काल घडलेली होती आणि आता हे तिघांचंही पार्थिव हे डोंबिवलीमध्ये दाखल झालं। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी या तिघांची नावं आहेत। या तिघांचंही पार्थिव डोंबिवलीत आणण्यात आलंय। ते आता कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर पुढे अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार आहेत। वेदांत नेप अधिकची अपडेट देत आहेत। वेदांत, अश्विन, ज्या प्रकारे आपण बघतोय ज्या पहलगाममध्ये ज्या प्रकारे अतिरेक्यांनी काल हल्ला केला आणि ज्यामध्ये महाराष्ट्रातले 6 जण मृत्युमुखी पडले आणि त्यातले 3 जण हे डोंबिवलीतले आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण बघतोय हेमंत जोशी जे डोंबिवलीमध्ये राहतात त्यांचं पार्थिव आता इथे आलेलं आहे आणि अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते। आता जे 3 जण आहेत मग त्यामध्ये हेमंत जोशी आहेत, अतुल मोने आहेत, त्यासोबतच संजय लेले आहेत। या तिघांचे पार्थिव सुद्धा याच जवळच्या डोंबिवलीतल्या जो बागशाळा मैदान आहे तिथे ठेवले जाणार आहेत अंत्यदर्शनासाठी। जवळचे जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, या तिन्ही कुटुंबाचा ते सुद्धा इथे बागशाळा मैदानामध्ये जमलेले आहेत आणि मोठी गर्दी इथे अंत्यदर्शनासाठी झालेली आहे। त्यानंतर अंत्ययात्रा याच ठिकाणाहून जवळ असलेल्या वैकुंठधाम इथे जाईल आणि तिथे अंत्यसंस्कार होतील। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे येतील, या तिन्ही पार्थिवांच्या तिथे श्रद्धांजली ते अर्पित करतील आणि त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। हे तिघही जण आपल्या कुटुंबासोबत 20 एप्रिलला काश्मीरसाठी गेले होते, काश्मीर फिरण्यासाठी गेले होते आणि जेव्हा पर्यटकांवर काल हल्ला अतिरेक्यांनी केला त्यामध्ये या तिघांनाही अतिरेक्यांची गोळी लागली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। आपण दृश्यांमध्ये बघतोय की इकडचे जे लोकप्रतिनिधी असतील, विविध पक्षांचे पदाधिकारी असतील, जवळचे मित्रपरिवार, नातेवाईक, हे सर्वच जण आपण हेमंत जोशी यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात। अश्विन, नक्कीच वेदांत, आणि थोड्याच वेळात जसं तू सांगतोयस मुख्यमंत्री फडणवीस देखील पोहोचणार आहेत आणि डोंबिवलीतली थेट दृश्य जसं आपले प्रतिनिधी वेदांत यांनी सांगितलं, मोठी गर्दी झालेली आहे। 3 जण डोंबिवलीतले याच्यामध्ये या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आणि त्या तिघांचंही पार्थिव आता तिकडे पोहोचले। अंत्यदर्शनाची तयारी आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री दाखल होतील आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कार देखील या तिघांवर होणार आहे। ही थेट दृश्य डोंबिवलीमधून मोठी गर्दी आहे वेदांत, आणि जसं तू सांगतोयस चटका लावणारी अशी ही घटना। तिघे फिरायला जातात काय आणि अशा प्रकारची बातमी येते काय? अत्यंत शोकाकुल असं वातावरण तिकडे आहे वेदांत। नक्कीच, आपण जेव्हा प्रतिक्रिया त्यांच्या जवळच्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या घेतल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की हे तिघही जण दूरचे नातेवाईक होते आणि त्यांनी काश्मीरची ट्रिप प्लॅन केली होती आणि हेमंत जोशी असतील, त्याशिवाय संजय लेले, त्यासोबतच अतुल मोने, हे तिघेही जण 20 एप्रिलला म्हणजे एकूण आपल्या तिघही जण कुटुंबासोबत म्हणजे एकूण 9 जण या ट्रिपमध्ये गेले होते आणि अचानक ज्या प्रकारे काल आपण बघितलं अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला त्यामध्ये या तिघांनाही गोळी लागली आणि गोळी लागताच इथे जे त्यांचे जे कुटुंबीय आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांना काल कळवण्यात आलं आणि जसं कळवण्यात आलं मोठा दुःखाचा डोंगर
या कुटुंबियावर कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक जण म्हणजे इतर त्यांचे मित्र आहेत, नक्कीच जवळचे इथले स्थानिक आहेत, ते त्यांना सावरण्याचा प्रयत्न, सांत्वन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शोकाकुळ वातावरण आपल्याला या तिघांच्याही घरी पाहायला मिळते. थोड्याच वेळात हे तिघांचे पार्थिव, जसं मी आधी सांगितलं की बागशाळा जे मैदान आहे त्या ठिकाणी ठेवलं जाईल, जिथे अंत्यदर्शन या ठिकाणचे स्थानिक असतील, त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक घेतील आणि त्यानंतर अंत्ययात्रा निघेल आणि जवळच्याच वैकुंठधाम इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील आणि मुख्यमंत्री सुद्धा अंत्यदर्शनासाठी थोड्याच वेळात इथे श्रद्धांजली अर्पित धन्यवाद वेदांत, करण्यासाठी या माहितीबद्दल. आपण ताजी स्थिती वेळोवेळी जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.